जो महास्मशान आहे तो महास्मशान कुठे आणि कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. चला. मंदिराच्या समोरच एक गल्ली आहे, तिथून रस्ता जातो महास्मशानासाठी. जय श्री महाकाल. आता आपण आलोय तारापीठचा महास्मशान बघायला. आधी हा पूर्ण जो पट्टा होता तो लांबपर्यंत महास्मशानामध्ये गिनला जायचा, पण आता हा खूप कमी प्रमाणात छोटासा केलेला आहे. इथं खूप प्रकारच्या साधना विधी यांचं पण काढ शूट घे जरा. तंत्र मंत्र केलं जातं. खूप अघोरी येतात इथं साधना करायला. आम्ही पण संध्याकाळ रात्रीच्या वेळेस इथंच येतो, इथं बसतो, साधना करतो. ही सगळी चिताची राख, मेलेल्या माणसाची जी चिता असते ना ती राख आहे, ती राख इथं जमा करून ठेवलेली आहे. आणि आम्ही सर्व त्या बाजूला बसलेलो असतो साधना करायला रात्री. तर रात्री आम्ही साधना करतो, त्याचे पण मी फोटो किंवा व्हिडिओ तुम्हाला टाकेलच. आणि याच्या पाठी आता मशनीवर जाळतात तो स्मशान आहे. तिथं गॅसच्या शेगड्या ठेवलेल्या आहेत माणसांना जाळायच्या. या भागात फक्त तंत्रक्रिया केली जाते आणि खूप सारे तांत्रिक अघोरी इथं येऊन पूजा जप तप हवन वगैरे करत असतात. अमावस्येच्या वेळेस तर अक्षरशः तांत्रिक लोकांचा मेळा लागलेला असतो. आणि कोण जर नवीन माणूस येईल बाहेर तो म्हणजे जरा घाबरून जाईल, एवढे इथं तांत्रिक आणि एवढ्या विद्या चालू असतात. हा, पण जर तुम्हाला कुठचं काम करून घ्यायचं आहे कुठच्या तांत्रिककडून, या तांत्रिक भेटतोय तुम्हाला, तर खूप जरा हुशारीने काम घ्या, कारण बरेच लोक इथं फसवणार आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी 10,000 15,000 20,000 डिमांड करतील आणि काम होईलच याची शाश्वती नाही आहे. शेवटी जो तांत्रिक आहे तो तांत्रिक पण काय करतो, देवीच्या सानिध्यात राहून देवीची कृपा प्राप्त करूनच तुमचं काम करतो. तर तुम्ही तांत्रिकला भेटण्यापेक्षा बेटर आहे की एखाद्या आपलं तारा देवीच्या मंदिरात आला, तारामाच्या